नमस्कार. बोल भिडूमध्ये सर्वांचे स्वागत. संसदेतलं आजचं अधिवेशन हे एका अर्थाने ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी नव्हे की तिथे महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक यासाठी की संसदेतील जागा डिलिमिटेशन नंतर वाढण्याची शक्यता त्यामध्ये आहे. विधेयकाचं काय होईल ते आपल्याला लवकर कळेलच. पण त्यातून जे एक राजकीय चित्र संसदेमध्ये दिसतंय त्याच्यावर आपण थोडं बोलूया. मुळात महिला आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही. 33% महिला आरक्षण द्यावं हे 2023 साली म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी जेव्हा संसदेच्या नव्या बिल्डिंगमध्ये पहिलं अधिवेशन झालं, तिथेच ते विधेयक सर्व सहमतीने मंजूर झालेलं होतं. पण त्यावेळे भाजप सरकारने किंवा मोदी सरकारने अट अशी घातली होती की डिलिमिटेशन केल्यानंतर म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतर हे विधेयक लागू होईल आणि मतदारसंघांची पुनर्रचना ही जनगणनेनंतर होईल. आता जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना आणि त्यानंतर 33% मतदारसंघांमध्ये महिलांना आरक्षण असे हे टप्पे तेव्हा ठरलेले होते आणि त्यामुळे 2034 पर्यंत किंवा 2034च्या निवडणुकीत बहुधा महिला आरक्षण लागू होईल असं बोललं जात होतं, राजकीय आरक्षण म्हणजे. परंतु मध्यंतरी मोदी सरकारने अचानक नवे डावपेच टाकले आणि त्यांनी म्हटलं की 2029च्या म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीतच 33% महिलांना आरक्षण दिलं जावं असा प्रस्ताव आणला आणि तो आणताना लोकसभेतील संसदेतील खासदारांची संख्या ही 830 पर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव आणला, म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचाही प्रस्ताव आणला आणि त्या दृष्टीने 3 विधेयकं या संसदेत आणण्यात आलेली आहेत. आता प्रॅक्टिकली म्हटलं, व्यावहारिकदृष्ट्या म्हटलं तर मतदारसंघांची पुनर्रचना किंवा महिलांचं आरक्षण याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला आक्षेप नाही. आक्षेप आहे तो पुनर्रचना कोणत्या आधारावर करायची आणि महिला आरक्षण सध्याचे जे 543 संसदेतील जागा आहेत तिथेच द्यायचं का जागा वाढल्यानंतर द्यायचं यावर आहे. जागा वाढल्यानंतर द्यावं याबद्दलही बहुतांश विरोधी पक्षांचं एकमत आहे. पण पुनर्रचना हा मात्र एक त्यातली सर्वात मोठी अडचण आहे. याचं कारण असं की लोकसभेमध्ये खासदारांची संख्या किंवा मतदारसंघाची रचना ही लोकसंख्येच्या आधारावर होती. उत्तर भारतात म्हणजे ज्याला भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर गायपट्टा असं म्हटलं जातं, जिथे उत्तर भारतात त्यांचं वर्चस्व आहे, तेथील लोकसंख्या गेली काही वर्ष सातत्याने वाढते, पहिल्यापासूनच वाढते. तुलनेने दक्षिणेतील राज्यांमधली लोकसंख्या वाढत नाही. आता लोकसंख्येवर आधारित जर का मतदारसंघाची पुनर्रचना केली तर साहजिक उत्तर भारतात जास्त जागा निर्माण होतील, म्हणजेच खासदारांची संख्या उत्तर भारतातली ही दक्षिणेच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढेल आणि ही काळजी, ही भीती दक्षिणेतील राज्यांना पूर्वीपासून आहे. म्हणजे हा प्रश्न काही आत्ताच आलेला नाही आहे. मोदी सत्तेवर येण्याच्या पूर्वीही याच्यावरनं वाद होत होते आणि दक्षिण भारताचा डिलिमिटेशनला विरोध त्यामुळेच होता. म्हणून असं चाललं होतं की आता जी नवी जनगणना होईल त्यावर आधारित पुनर्रचना करावी आणि त्यानंतर ती पुनर्रचना सुद्धा कशी होते ते बघावं आणि मग महिलांचं आरक्षण लागू करावं. भाजप सरकारने, मोदी सरकारने असं केलं की 2011ची जनगणना म्हणजे आता सुरू झालेल्या जनगणनेचा आधार न घेता 2011मध्ये जी जनगणना झालेली आहे त्यात जी लोकसंख्या ठरलेली आहे त्यानुसार पुनर्रचना मतदारसंघाची करायची. मात्र त्याच वेळी त्यांनी असंही म्हटलं की दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सर्वच राज्यातील खासदारांची संख्या ही 50%नी वाढवायची, सर्वच राज्यातील. म्हणजे त्यामुळे आत्ताच्या सध्याच्या लोकसभेत जे समतोल साधलेला आहे, जे काही प्रमाण आहे दक्षिणेतली राज्य आणि उत्तरेतील राज्य यांच्यामध्ये संख्येचं, ते कायम राहील. आता याबद्दल आक्षेप असण्याचा प्रश्न नाही. आक्षेप यासाठी आला की याबद्दलची कमिटमेंट ही आत्ताची जी 3 विधेयकं मांडलेली आहेत त्यामध्ये देण्यात आलेली नाही. दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या 50% जागा वाढतील, प्रत्येक राज्याच्या जागा वाढतील, हे दक्षिणेतल्या मुख्यतः
हे मोदी सांगत आहेत, अमित शाह सांगत आहेत, भाजपचे सर्व नेते जे आहेत ते लोकसभेतल्या भाषणातनं आणि बाहेरही सांगत आहेत. परंतु तशी कायदेशीर तरतूद, लेखी तरतूद विधेयकात असावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यांना असं वाटतंय की संसदेत किंवा बाहेर भाजप काहीही सांगत असले तरी प्रत्यक्षात जेव्हा डिलिमिटेशन कमिशन जून किंवा जुलैमध्ये बसेल, ज्याच्यात इलेक्शन कमिशनचा म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, सर्वोच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायमूर्ती असतील आणि आणखी 1-2 सदस्य असतील, हे बसेल तेव्हा ही कमिटमेंट पाळली जाईलच याची खात्री त्यांना वाटत नाही. आणि इथे सगळी मेख आहे. म्हणजे इथे सगळा हा विश्वासाचा प्रश्न आहे, की सरकार जे काही सांगू इच्छित आहे किंवा सांगतंय त्याच्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही आणि असूही नाहीये. कारण शेवटी संशय निर्माण करण्याचा अधिकार जसा सत्ताधारी पक्षाला आहे तसा विरोधी पक्षालाही आहे. त्यामुळे कागदावर काय ते आणा. कागदावर तुम्ही कमिटमेंट द्या, की तामिळनाडूच्या जागा इतक्या वाढतील, केरळच्या जागा इतक्या वाढतील, कर्नाटकच्या वाढतील, आंध्रच्या वाढतील, तेलंगणाच्या वाढतील आणि उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेलाही चांगलं काय म्हणू एक त्यांचा प्रभाव पडेल अशी संख्याबळ जसं आत्ता आहे तसं कायम राहील असं कागदावर सांगायची सरकारची तयारी नाही आणि ती का नाही हे अद्याप कळत नाही. त्याच्यात काहीतरी संसदीय म्हणजे राज्यघटनेच्या तरतुदींशी काही संबंध आहे असं सूचित काल तेजस्वी सूर्या हे जे कर्नाटकमधले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भाषणात त्यांनी केलं. त्यांचं भाषण अतिशय अभ्यासपूर्ण होतं. परंतु तरीही त्यात तांत्रिक तरतुदी, तांत्रिक अडचण नेमकी काय आहे ही ना शहा यांच्या भाषणातनं स्पष्ट झाली ना नरेंद्र मोदींच्या भाषणातनं स्पष्ट झाली. आता त्यामुळे हा प्रश्न येतो की इतक्या घाईघाईने हे सरकार हे विधेयक का आणत आहे? याची 2 कारणं वाटतात. एक तर कारण असं की पुनर्रचना करून संसदेचं विस्तार करणं ही आवश्यक गरज आहे हे सर्वांनाच पटतंय. अनेक मतदारसंघ इतके मोठे आहेत. पुण्याचंच आपण उदाहरण घेतलं तर बावधनपासून बारामतीपर्यंत इतका मोठा एक मतदारसंघ आहे. खडकवासला मतदारसंघाचा विस्तार असाच आहे. कोथरूडचा विस्तार असाच आहे. मुंबईतलेही काही मतदारसंघ आहेत. अन्य ठिकाणचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेले आहेत. लोकसंख्येची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. आत्ताची मतदारसंघाची रचना ही 1971च्या जनगणनेनुसार झालेली आहे. 71 ते आता 2026 लोकसंख्येत किती फरक पडला असेल हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यामुळे पुनर्रचना ही अत्यावश्यक बाब आहे आणि आत्ताची संसदेची रचनाही तशा रीतीने केलेली आहे. इतक्या 800हून अधिक खासदारांना तिथे बसता येईल अशी ती व्यवस्थाही आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही घाई का करता? म्हणजे आत्ताच्या विधानसभेच्या 2 निवडणुका अद्याप बाकी आहेत. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पूर्ण झाल्यावर मेमध्ये असं अधिवेशन का बोलवलं नाही हा विरोधकांचा एक आक्षेप जो पटण्यासारखा आहे. त्यातनं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला यातून काही राजकीय उद्देश साध्य करायचे आहेत आणि कालच्या मोदींच्या भाषणात ते थोडेसे स्पष्टही झाले. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोदी असं बोलताना म्हणाले की या विधेयकाला सर्वांनी पाठिंबा दिला तर हा निवडणुकीचा मुद्दा राहणार नाही. जसा 2023च्या महिला विधेयकाचं श्रेय 33% आरक्षण देण्याच्या विधेयकाचं श्रेय कोणत्याच पक्षाला घेता आलं नाही कारण सर्वच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. तसंच यावेळी होईल हे तुम्ही लक्षात घ्या. पण समजा याला विरोध झाला तर त्याचा राजकीय फायदा हा भारतीय जनता पक्षालाच मिळेल असं त्यांनी ध्वनित केलं. याचा अर्थ असा की याच्या मागे राजकीय काही कॅल्क्युलेशन्स म्हणा समीकरणं ही नक्की आहेत. त्यातलं एक असं की महिला मतदारांमध्ये मोदींचा प्रभाव खूप आहे आणि अनेक सर्वेमधनं पण दिसतंय की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी आणि नरेंद्र मोदी यांच्यात महिला मतदारांमध्ये या दोघांचाही जवळपास सारखाच प्रभाव आहे. अशा वेळेला जर का निवडणुकीच्या आधी 33% आरक्षणाचं विधेयक आपण मंजूर करून घेतलं तर त्याचा निश्चित फायदा या निवडणुकीत होईल. कदाचित तामिळनाडूमध्ये होईल. हेही मोदी सरकारने लक्षात घेतलेलं असावं. दुसरा भाग असा की जर का डिलिमिटेशनचं त्यांचं जे सूत्र आहे म्हणजे सरकारचं जे सूत्र आहे ते लागू झालं तर तामिळनाडूमधल्या खासदारांच्या जागा ह्या आणखी जवळजवळ 10 जागा वाढतील. त्याचंही श्रेय तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्ष घेऊ शकतो. म्हणजे महिला मतदारांवरच्या प्रभावाचा पश्चिम बंगालमध्ये फायदा घ्यायचा आणि तामिळनाडूमध्ये जी खासदारांची संख्या वाढणार आहे
त्याचा फायदा तामिळनाडूमध्ये घ्यायचा. हे 2 उद्देश कदाचित घाईगर्दीने हे विधेयक आणण्यामागे असू शकतात. यासाठी आणखी एक भाग असा, पण ते साध्य होतीलच असं आत्ताच्या घडीला वाटत नाही. याचं कारण असं, की पुनर्रचना, मुख्यतः पुनर्रचना, महिला आरक्षणाबद्दल कोणाचा आक्षेप नाही. पुनर्रचनेबाबत विरोधी पक्षांना मोदी सरकारने जितकं विश्वासात घ्यायला हवं होतं तेवढं घेतलेलं दिसत नाही. याबद्दल सर्वपक्षीय बैठक झाली, पण त्याला पंतप्रधान हजर नव्हते. पंतप्रधानांनी सर्व प्रमुख नेत्यांना पत्र पाठवली, हे खरं आहे. पण इतकी मोठी महत्त्वाची घडामोड, ज्याच्यात खासदारांची संख्या 550 वरनं जवळपास 800च्या वर जाणार आहे, संसदेचं स्वरूप बदलणार आहे, देशाचा राजकीय नकाशा बदलणार आहे, अशा बाबतचा निर्णय घेताना सर्वच राजकीय पक्षांशी जर का पंतप्रधानांनी स्वतः संवाद साधला असता, व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या असत्या, तर त्याचा कदाचित जास्त फायदा झाला असता. इथे एक आठवण सांगावीशी वाटते, की नरसिंह राव यांनी 91 नंतर जे आर्थिक पुनर्रचना केली, तेव्हा त्यांनी प्रत्येक विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन मग अनेक विधेयकं संसदेत आणली होती. अटल बिहारी वाजपेयींपासून सगळ्यांशी व्यक्तिगत संपर्क साधला होता. अमेरिकेबरोबरचा अणु करार जेव्हा मनमोहन सिंगांनी आणला, त्याला प्रचंड विरोध झाला होता. भारतीय जनता पक्षापासून सगळ्यांचा विरोध होता. मनमोहन सिंगांनी प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याशी व्यक्तिगत चर्चा करून, व्यक्तिगत बैठकी घेऊन, तज्ज्ञांना तिथे पाचारण करून, त्यांच्याकडनं तो करार समजावून देऊन, या पद्धतीने एक संवादाचा मार्ग काढून तो करार मंजूर करून संसदेत मंजूर करून घेतला होता. या पद्धतीचं काम हे सरकार करत नाही. ते असं म्हणतायत, की आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही 50%च्या जास्त जागा वाढवून देतोय, परंतु त्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला विरोधी पक्षांची मागणी एकच आहे, की आम्ही तुम्हाला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण जी पुनर्रचना करून तुम्ही संख्या वाढवणार आहात ती कागदावर आणा. त्याबद्दलचा फॉर्म्युला काय आहे तो विधेयकात स्पष्ट करा. म्हणजे पुढचं इलेक्शन कमिशनचं जे निर्णय होतील, डिलिमिटेशनचा निर्णय होईल, त्याला ते बांधील, या कायद्याला ते बांधील, या विधेयकाला ते बांधील राहतील. याच्यात एक छोटीशी आणखी एक बाब अशी, की जेव्हा राज्य पुनर्रचना, मतदारसंघांची पुनर्रचना करणारा आयोग जेव्हा बसेल आणि ते जे पुनर्रचना सजेस्ट करतात, सांगतात, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागता येत नाही, अशी राज्यघटनेची तरतूद आहे. ती संपूर्णतः इंडिपेंडंट व्यवस्था आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जास्त सावध आहेत, की आत्ता आपण सरकारला मदत करून बसलो आणि सरकारने ते जर का आश्वासन पाळलं नाही, तर डिलिमिटेशन कमिशन जे काही म्हणेल ते मान्य करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. हा धोका लक्षात घेऊन सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांची एकजूट ही फोडता येते का याची धडपड मोदी सरकारकडनं चालू आहे. ती एकजूट जर का फुटली आणि मोदी सरकारला 62 विरोधी पक्षातल्या 62हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळवता आला, तर ती फार मोठी राजकीय घटना ठरेल. हे आपल्याला खरोखर लोकसभेत काय होतं हे आपल्याला लवकरच कळेल. धन्यवाद.